अण्णा, तुम्हाला माहिती आहे की सगळ्या विरोधकांनी आज एक प्रकारची मागणी केली आहे, धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। तुम्हाला आज पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही असं म्हणालात मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, अर्थ काय आहे? नाही, मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, कारण अजून हा जो तपास चालू आहे त्याची कडी त्यांच्याकडे गेलेली नाही। त्यांच्या आकापर्यंत जाईल हे 100% खरं आहे। म्हणजे त्याला 1% सुद्धा कमी करण्याची आवश्यकता नाहीये। 100% आका हा त्याच्यामध्ये सापडला जाणार आहे, कारण हे आकाच्या धनंजय मुंडेंना तुम्ही क्लीन चिट देताय मागायला गेलते ना नाही, इतक्या लवकर क्लीन चिट सुद्धा नाही देणार। म्हणजे ते आजच्या आज क्लीन चिट सुद्धा नाही देणार, परंतु आज त्यांचं नाव घेणार नाही हे मात्र निश्चित आहे। आणि त्यांनी असा काही उद्योग करायला सांगतील असं मला वाटत नाही, बरं का। परंतु नाकारतही नाही, कारण त्यांचं सगळं काही जे काल काय शब्द वापरला, पॉवर ऑफ अटर्नी जी ज्यांच्याकडे दिली होती सगळ्या कारभाराची, ते पॉवर ऑफ अटर्नी वाले महोदय आतमध्ये गेलेले आहेत। अण्णा, सगळ्या महाराष्ट्राला हे कळलंय गेल्या 15 दिवसात चालत होतं ना। सुरेश अण्णा भाडभीड न ठेवता बोलतात, बिंदास बोलतात, थेट बोलतात। तुम्हालाही माहित आहे मी थेट प्रश्न विचारतो, मला उत्तर अपेक्षित थेट आहे। खरं सांगा की या आकांक्षा तुमचं बोला नाही, मी बोलत नाही, तुम्ही बोला ना, मी ऐकतोय तुमच्या भाषेत आकांक्षा आकांनी आणि आकांक्षा आकांनी म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये, कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांना स्वतःच्या उमेदवाराला मदत न करता सुरेश धस यांना मदत केली अशी चर्चा आहे, हे खरं आहे का? हे खोट आहे, हे खोटे आहे। बरं, खोटे आहे। त्यांनी मला मदत करण्याचं नाटक केलं, त्यांच्या लोकांना बोलवलं, सांगितलं सुरेश धसांना मतदान करा। त्यांचे लोक सगळे 100 लोक मला भेटायला आले। पहाटे मी सुद्धा उठलो, आशेवर उठलो की बहुतेक मला मदत होते काय नो, म्हणून ते सगळेजण भेटले। आम्ही सगळे कामाला लागतो, सगळ्यांबरोबर मी चहा पिलो, ते बी चहा पिले, आणि जे माझ्या घराच्या विरोधात निघाले ते शिट्टीच्या कामाला लागले, म्हणजे अपक्ष कॅन्डिडेटच्या। आणि त्यांच्या 2 लोकांनी काम केलं, मी हे जाहीरपणे सांगितलं। रमेश वारे, एक पांगरीचे ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे, त्यांचा एक भाऊ माझा कार्यकर्ता आहे, आणि एक हे धनंजय मुंडे साहेबाकडे गेलेला आहे। रमेश वारे आणि विठ्ठल आप्पा सानप जे वडझरीचे, हे 2 लोकांनी माझं काम केलं। बाकी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मॅक्सिमम हे शिट्टीचं काम केलं, आणि उरले सुरल्यांनी घड्याळाचं काम केलं। माझं काम कुठं केलं? अण्णा, त्यांनी समोरासमोर यावं। बीड जिल्ह्यातल्या लोकांना कोणत्याही याच्यावरती माझा दामन साफ आहे, मी ओपन बोलतो। त्यांनी दाखवलं एक, बरं का, आणि केलं एक। राजकारणामध्ये असं करू नये। माझ्या बाबतीत दोघांनी बी तसंच केलं। सुरेश अण्णांच्या मनात हाच राग आहे, भावंडांनी, आकाच्या आका आणि त्यांच्या भगिनी। सुरेश अण्णांच्या मनात हाच राग आहे का? ते झालं राजकारण। एक मिनिट ऐका, तो राजकारणाचा विषय संपला। माझ्या मनात हा राग नाही। संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं गेलंय ती पद्धत चुकीची आहे, म्हणून मला राग आलेला आहे। ते राजकारण सोडा, ते कोण आलं, त्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, मी निवडून आलो, लोकांनी निवडून दिलं, तो विषय ठेवूच नका तुम्ही। विषय कोणता आहे? तुम्हाला आवडलंय का संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय ते? मला सोडा, या जगातल्या राक्षसाला सुद्धा आवडणार नाही अण्णा। कोणत्या माणसाला ह्या जगातल्या राक्षस असेल ना कोणी, त्याला सुद्धा आवडणार नाही। त्याच्यामुळे डोकं हल्लंय, बाकी काहीच नाही। मग माझं म्हणणं आहे त्याच्यामुळेच डोकं हल्लंय, त्याच्यामुळे हे बाकीचे पंगू फेंगू सोडा। तुम्ही जे म्हणताय इलेक्शनचा राग, इलेक्शनचा का राग आहे? राजकारणामध्ये असं होतच असतं, बरोबर आहे। कोणी आतून करतं, कोणी बाहेरून करतं, पाठीमागून वार करतं। ते वार बीर सगळे होऊन गेले आणि जिंकलं आमच्याकडे। आम्ही निवडणूक 2 दिवसाच्या पुढे डोक्यातही ठेवत नाहीत।
एकदा झाली हम्म, की विसरून जातो. ठीक आहे. जे केलं ते आम्ही डायरेक्ट भाषण करून टाकलं ना. हो 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 हे तुम्ही असं तुम्ही असं जाहीर केलं केलं म्हणून. जाहीर केलं म्हणूनच हे मी भाषण म्हणालो मी त्या दिवशी की सुरेश केलं. अण्णा एकदम बिंदास परंतु बिंदास जाहीर- बोलणारे आहेत. अपना ऍटम ओपन एअर थिएटर आहे. खरं आहे. आपण काही मागं पुढं बघत नाही. जे आहे ते आहे. नाही म्हणूनच मी म्हणूनच जे तुमची त्या ही दिवशी मुलाखत विलास जे जाहीर करायचं होतं त्याच दिवशी जाहीर केलं करून टाकलं. केलं केलं परंतु हा तुम्ही आठ पाणी विलासजी 8 पाणी कॉज ऑफ डेथ त्याची पाहिली का तुम्ही? पाहिली अण्णा संतोष देशमुखचे कॉज ऑफ डेथ पाहिले का? पाहिली ना अण्णा. मग किती भयानक 15 दिवस 20 दिवस झाले दाखवतोय आम्ही चॅनलवरून. सीएसला विचारलं मी. हा सीएसला विचारलं मी. सीएस हे कस काय किती मार दिलाय? ते म्हणला असा इतका मार आयुष्यात सुद्धा कधी कोणी इतके मर्डर बघितले, इतके खून केलेले बघितले, सगळं बघितलं, इतकं वाईट कधी मारलं नाही. इतकं वाईट पद्धतीने मारल्यामुळं हे डोकं हललं. म्हणूनच अण्णा तुमचा जो सतत संताप आहे लेरे ना म्हणतात महाराष्ट्रातल्या ना, तशी प्रत्येकाचा हा पूर्ण सतत संताप आहे. प्रत्येक जातीचा आहे, प्रत्येक धर्माचा आहे. माणूस जो आहे ना, मी तर म्हणतो राक्षस जो आहे ना, तो पण म्हणेल की त्यांना त्या मारेकऱ्यांना खऱ्या जी काही कठोरात कठोर शिक्षा असेल ती शिक्षा करा, कारण ते माणसात राहायच्या लायकीचे नाही आहेत.